नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पैसा संवर्ग पैसा केससाठीची जी भरतीची अपडेट आहे, म्हणजे पैसा संवर्गासाठीच्या रखडलेल्या भरती आहेत सुप्रीम कोर्टाकडून अद्यापही याबाबतचा अजून पुढची जी निकाल आहे तो निकाल जाहीर केलेला नाही आहे. याबद्दल पुढची जी तारीख आहे ती देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अपडेट पाहूयात. पैसा केससाठीची जी अपडेट आहे, या केसबद्दल पुढची जी प्रोसेस आहे कशा पद्धतीने चालू आहे याबद्दलची. तर इथे पाहू शकता, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्यामार्फत जी नवीन नोटीस जारी करण्यात आलेली आहे, यानुसार पाहू शकता, नोटीस रिगार्डिंग कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्पेशल बेंच ऑन कोर्ट नंबर 1, म्हणजे स्पेशल बेंचची हिअरिंग आहे यासाठी आजची तारीख देण्यात आलेली होती. यानुसार इथे पाहिलं जाऊ शकतं, याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे की स्पेशल बेंच हिअरिंग जी आहे याच्यामध्ये जे वकिलांचं नाव आहे, जस्टिसचं नाव आहे, यांचं नाव देण्यात आलेलं आहे हॉनरेबल जस्टिस जे आहे मनोज मिश्रा. त्याचबरोबर इथे पाहू शकता रेग्युलर चीफ जस्टिस आहे, यांचं नाव देण्यात आलेलं आहे जस्टिस JB परडीवाला. यांच्यामार्फत जी आहे स्पेशल बेंच हिअरिंगसाठीची जी अपडेट आहे आजची डेट देण्यात आलेली आहे सकाळची 7 मे 2024 रोजीची. यानुसारची हिअरिंगचे जे चान्सेस आहेत आजच्या दिवशीचे ते होण्याचे चान्सेस आहेत. याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये जी केसची अपडेट आहे यामध्ये चेक करू शकता सेक्शनमध्ये सर्च करून. याच्यामध्ये पाहू शकता सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र यांच्यामार्फत जी केस आहे पैसा केससाठीची, यानुसार जी फिल आउट केलेली आहे 30 सप्टेंबर 2024 रोजी. त्याचबरोबर जी लिस्टेड झालेली आहे 10 नोव्हेंबर 2023 रोजी. यानुसार याच्यामध्ये चीफ जस्टिसचं नाव पाहू शकता हॉनरेबल चीफ जस्टिस हॉनरेबल मिस्टर जस्टिस JB परडीवाला आणि जस्टिस मनोज मिश्रा. यांच्यामध्ये पाहू शकता स्पेशल बेंच हिअरिंग जी आहे याच्यामध्ये आजची तारीख देण्यात आलेली आहे. स्पेशल बेंच हिअरिंगसाठी आज करण्यात येणार आहे. याच्यामध्ये जी सुनावणी आहे ती होऊ शकते. यानुसार पाहू शकता सध्या त्याचं स्टेटस पेज आहे, स्टेटस दाखवण्यात आलेलं आहे. त्यानुसार पेंडिंग आहे मोशन हिअरिंग ऑर्डर्स इनकम्प्लीट आहे, म्हणजे याच्यावरची जी लवकरची पुढची डेली ऑर्डर आहे ती प्रोसेस केली जाईल आणि याबद्दलचा जो निकाल आहे, म्हणजे निकाल किंवा पुढची जी अपडेट आहे, पुढची तारीख आहे, याबद्दलची माहिती देण्यात येईल. जी पुढची जी काही प्रोसेस असेल त्याबद्दलची ते सुद्धा चेक केलं जाऊ शकतं. याच्यामध्ये जे सिमिलॅरिटीज देण्यात आलेले आहेत, याच्यामध्ये डिस्टिंक्ट डेटमध्ये जी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे कधी लिस्ट झाले, त्याच्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये काय काय झालेलं आहे, जजमेंट ऑर्डर्समध्ये चेक केलं जाऊ शकतं. पाहू शकता 10 नोव्हेंबर 2023 रोजी लिस्टेड आहे. 13 ऑक्टोबर 2023 पुढची डेट होती. याच्यामध्ये पहिली डेट आहे 6 ऑक्टोबर 2023, नंतर 9 ऑक्टोबर 2023, त्यानंतर 13 ऑक्टोबर आणि नंतर 10 नोव्हेंबर ही शेवटची. त्यानंतर या केसवर कोणत्याही पद्धतीची सुनावणी पुढे झालेली नाही आहे. त्यामध्ये आजची जी डेट आहे, आजच्या डेटला यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि त्याबद्दलची अपडेट येथे 2-3 दिवसामध्ये अधिकृत जी वेबसाईट आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या वेबसाईटवर जाहीर केली जाईल. स्टेटसमध्ये सेक्शनमध्ये चेक केली जाऊ शकते. यामध्ये पाहू शकता जी भरती आहे पैसा केससाठीची 13 जिल्ह्यांमधील भरती थांबली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत पैसा क्षेत्रातील निवड प्रक्रियेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये किंवा गरज वाटल्यास सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये असे निर्देश 13 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. म्हणजे जी केस जी आहे पुढची अपडेट, म्हणजे केसची जी तारीख पडल्यानंतर जेव्हा सामाजिक विकास प्रबोधनीकडून जेव्हा जी केस सबमिट केली गेली, फिल आउट केली गेली, त्यानंतरची पुढची प्रोसेस थांबवण्यात आली होती. त्यामुळे पाहू शकता अनुसूचित क्षेत्रातील ठाणे आहे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड आणि अमरावती, त्याचबरोबर यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर या 13 जिल्ह्यातील 17 संवर्गातील जी भरती प्रक्रिया आहे ती प्रभावित झाली आहे, म्हणजे थांबली आहे पैसा क्षेत्रासाठीची. यानुसार सर्वोच्च न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2023 रोजी निर्णयात भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही अथवा भरती प्रक्रिया थांबवा असे म्हटले नाही. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. यानुसार पाहू शकता पहिल्यांदा पाहू शकता त्याच्यानंतर जी स्थगिती स्टॉप झालेली आहे, यानंतर अजूनसुद्धा
या केसवर कोणत्याही पद्धतीची सुनावणी आहे ती झालेली नाही आहे. डेट पाहू शकता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. यानंतरची पुढची प्रोसेस आहे ती लवकरच अपडेट केली जाईल. अधिकृत वेबसाईटवर सेक्शनमध्ये स्टेटस पेजवर चेक केली जाऊ शकते. जी काही पुढची डेट असेल किंवा पुढचा जो निकाल असेल याबद्दलची डेली ऑर्डर जी आहे ती जाहीर केली जाईल. आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर चेक केली जाऊ शकते याबद्दलची माहिती. तर पैसा केस संदर्भात जी पुढची प्रोसेस असेल ती लवकरच अपडेट केली जाईल. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.